नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहास पाठ 4 भारतीय कलांचा इतिहास. आता या पाठामध्ये आपण पहिल्यांदा शिकणार आहोत ते म्हणजे कला म्हणजे नेमकं काय. मग कला म्हणजे काय हे कळल्यानंतर मग आपण अनेक कलांचे प्रकार बघणार आहोत. मग त्यामध्ये लोककला असेल, अभिजात कला असेल, त्याचबरोबर चित्रकला आहे, दृककला आहे आणि या सगळ्या ज्या काही कला आहेत, ज्या कलाशैली आहेत त्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर प्राचीन कला, त्यांचा उगम कुठे झाला, कशा प्रकारे झाला यांचाही अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. फ्रेंड्स, या आधीच्या पाठांचे व्हिडिओज पण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या आधीच्या सर्व पाठांचे व्हिडिओज पाहू शकता. तर आपल्याला कला म्हणजे काय हे पण या पाठामध्ये शिकायचं आहे. आता आपल्याला अनेक कला माहिती आहेत. मग त्याच्यामध्ये गायन कला आहे, नृत्यकला आहे, चित्रकला आहे, यांसारख्या अनेक कला आहेत ज्यांच्याशी आपण परिचित आहोत. पण त्याचबरोबर आणखी काही इतर कला आहेत त्यांचाही अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. मग पहिल्यांदा आपण हे बघूया की या पाठामध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत. सो या ठिकाणी फर्स्ट आहे कला म्हणजे काय. त्याच्यानंतर सेकंड आहे भारतातील दृककला परंपरा. 4.3 आहे भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा. आणि 4.4 आहे कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. याआधी आपण जे काही पाठ शिकलो, पहिला, दुसरा, तिसरा वगैरे, तर या सगळ्या पाठांमध्ये आपण हे नाही बघितलं की याआधी कोणत्या राज्याने राज्य केलं होतं किंवा याआधीचं राज्य कसं होतं वगैरे वगैरे. हे सगळं आपण नाही बघितलं. आपण इयत्ता 10वीमध्ये काय शिकणार आहोत की हा जो इतिहास आहे त्याचा वापर आपण वर्तमान काळात आणि भविष्य काळात कशा प्रकारे करू शकतो हे आपण यावर्षी शिकणार आहोत. ओके. याआधी जेव्हा आपण फर्स्ट पाठ बघितला त्याच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की आपण या पाठामध्ये किंवा या पूर्ण पुस्तकामध्ये किंवा 10वीच्या इतिहासामध्ये हे नाही बघणार की कोणत्या राज्याने कशा प्रकारे राज्य केलं किंवा कोणी काय केलं, हे नाही आपण शिकणार. आपण काय शिकणार आहोत की हा जो आपला इतिहास आहे तो आपल्याला आपल्या वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी ठरू शकतो, आपलं करिअर घडवण्यासाठी हा इतिहास आपल्याला कसा उपयोगी ठरेल किंवा इतिहासामध्ये आपण कशा प्रकारे करिअर घडवू शकतो हे आपण यावर्षी शिकणार आहोत. ओके. सो त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी काही या पाठामध्ये पण कला या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या काय संधी असू शकतात ते पण शेवटी सांगितलेलं आहे. तर आता आपण पाठाला ॲक्च्युअल सुरुवात करूया. तर आता या ठिकाणी पहिला आहे कला म्हणजे काय. स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्यात ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. आता प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत ते आपण कोणासोबत तरी शेअर करावं. मग चांगले असतील अनुभव, चांगले असतात, वाईट असतात, आपण चांगले अनुभव सगळ्यांसोबत शेअर करतो. पण आपले काही अनुभव असतात जे आपल्याला वाईट अनुभव आलेले असतात ते मात्र आपण आपल्या एखाद्या खास मैत्रिणीशी, खास मित्राशी, आईवडिलांशी किंवा कुटुंबातल्या नातेवाईकांशी शेअर करत असतो. आपल्याला जे काही अनुभव आले आहेत ते प्रत्येकजण कोणा ना कोणासोबत तरी शेअर करत असतो आणि आपलं मन हलकं करत असतो किंवा आपल्या मनात ज्या काही भावभावना असतील त्याही आपण प्रत्येक व्यक्तीसोबत, म्हणजे ज्या व्यक्ती आपल्या जवळच्या असतील त्यांच्याशी आपण शेअर करत असतो. या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. आणि ही जी काही सहज प्रवृत्ती आहे, आपल्याला आलेले अनुभव आपण इतरांना सांगतो आणि ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. माणूस हा कसा आहे, एकटा राहणारा प्राणी नाही आहे. त्याला समाज लागतो, त्याला त्याच्या भावना शेअर करण्यासाठी कोणीतरी हवं असतं. मग ही जी काही सहज प्रवृत्ती आहे, एखादी गोष्ट एखाद्याला सांगणे किंवा आपल्या मनातल्या भावभावना इतरांपर्यंत पोहोचवणे, तर यातूनच एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते आणि तिलाच आपण कला असं म्हणतो. आता एखादं तुम्ही मूकनाट्य पाहिलं असेल, त्याच्यामध्ये मूकाभिनय करून सांगितलं जातं. आता ते स्टेजवरती जे ॲक्टर्स असतात तर ते काही बोलत नाहीत, पण तरी पण ते जे काही ॲक्शन करतात त्यामार्फत आपल्याला कळतं की त्यांना काय सांगायचं आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत, म्हणजे त्यांना जे काही सांगायचं आहे ते आपल्याला सांगतात आणि ते सांगत असताना ते हातवाऱ्या करतात. म्हणजे त्यातून एक सौंदर्यपूर्ण निर्मिती तयार होते. म्हणजे असं काहीतरी वेगळं तयार होतं आणि ती पण एक कला आहे. मूक अभिनय करणं ही पण एक कला आहे आणि त्यातूनच ही कला निर्माण झाली. तर मग अशाच प्रकारे आता एखादा चित्रकार असतो, तर त्याच्या मनामध्ये जे काय आहे, त्याला जे काही सांगायचं आहे तो ते चित्र काढून सांगतो. म्हणजेच त्याच्या मनामध्ये ज्या काही भावभावना आहेत, जे काही त्याचे अनुभव आहेत ते सगळे तो चित्र काढून सांगतो. म्हणजे ही पण एक कला झाली, कारण त्याने एक सौंदर्यपूर्ण रूप दिलेलं आहे एक चित्र काढण्याचं. म्हणजे ती काय झाली, एक कला झाली. तर अशा पद्धतीने कलेचा उगम होतो, कलेचा जन्म होतो.
कलानिर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. आता जेव्हा एखादी कलानिर्मिती होते तर तेव्हा त्या कलाकाराची कल्पकता, म्हणजे आता जसं की मूक अभिनयाचं आपण उदाहरण घेतलं होतं, तर ते मूक अभिनय करण्यामागे जो डायरेक्टर असतो त्याची कल्पकता, त्याची क्रिएटिव्हिटी की आपण असं केलं पाहिजे, किंवा एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा त्याआधी त्याची कल्पकता की आपण असं चित्र काढलं पाहिजे, त्यासाठी त्याची कल्पकता. संवेदनशीलता असेल, सेन्सिटिव्ह काही भावना असतील तर त्या भावनाशीलता, इमोशनल काही दाखवायचं असेल, आणि कौशल्य, आणि त्याचं कौशल्य ते सगळं मांडण्यासाठी त्याचं जे काही कौशल्य आवश्यक आहे तर ते सगळं कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. ओके, म्हणजे एखाद्या कलाकाराला जेव्हा आपली कला व्यक्त करायची असते तेव्हा त्याच्याजवळ कल्पकता असायला हवी, संवेदनशीलता असायला हवी, भावनाशीलता आणि कौशल्य असायला हवेत, कारण हे घटक कलानिर्मितीसाठी महत्त्वाचे घटक आहेत. ओके मित्रांनो, जर हा व्हिडिओ खूप फास्ट होत असेल तर या ठिकाणी 3 डॉट्स आहेत कॉर्नरमध्ये, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओचं स्पीड जे आहे ते लो करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे दृक्कला आणि ललितकला. आता दृक्कला म्हणजे काय आणि ललितकला म्हणजे काय हे आपण या पाठामध्ये, या पॅरेग्राफमध्ये बघणार आहोत. दृक्कला आणि ललितकला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते. आता कला प्रकार जे आहेत त्यांची विभागणी 2 ह्याच्यामध्ये केली जाते, दृक्कला आणि ललितकला. ललितकलांना अंगिक कला असेही म्हटले जाते, म्हणजे आपण जे काही अंगिक कला करतो, अंगिक अभिनय जे करतो, बॉडी लँग्वेज ज्याला आपण असं साधारण भाषेमध्ये म्हणतो, तर ते ललितकलांना आपण अंगिक कला असे म्हटले जाते. दृक्कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला. प्रागैतिहासिक म्हणजे खूप खूप पूर्वी, म्हणजे खूप जुन्या काळामध्ये, खूप प्राचीन काळामध्ये त्याचा प्रारंभ झाला, उगम म्हणजे प्रारंभ झाला. हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमध्ये प्राप्त झालेले आहेत. आणि दृक्कलांचा उगम किंवा दृक्कलांचा जन्म हे खूप आधी झालं आहे, खूप प्रागैतिहासिक काळामध्ये झालं आहे, खूप प्राचीन काळामध्ये झालं आहे. हे आपल्याला कसं कळलं तर त्या संदर्भात ते दाखवणारे अनेक पुरावे, म्हणजेच नमुने, जे काही जगभरामध्ये पूर्वी अश्मयुगामध्ये मानव राहायचा तर त्या काळामध्ये पण दृक्कला अस्तित्वात होती, हे आपल्याला पुराव्यांमधून कळतं. आता ते पुरावे कसे आहेत तर अश्मयुगातील त्या मानवाने गुहांमध्ये वगैरे काही चित्र वगैरे काढले असतील, किंवा दृक्कला संदर्भात जे काही कला आहेत तर त्याने त्या तिथे सादर केले असेल किंवा ड्रॉ वगैरे करून ठेवले असतील. तर त्यातून आपल्याला हे कळते की दृक्कला जी आहे तर ते खूप प्राचीन काळापासूनची आहे. आता दृक्कला म्हणजे काय तर दृक्कलांमध्ये शिल्पकला, चित्रकला यांसारख्या कलांचा समावेश होतो. आणि प्राचीन काळामध्ये आपण बघितलेलं आहे की अश्मयुगीन काळामध्ये जो आदिमानव होता तर तो गुहांवरती वगैरे दगडाने कोरून, गुहांवरती वगैरे तो कोरायचा आणि ड्रॉइंग काढायचा. तर तेव्हापासून ही कला अस्तित्वात आहे, किंवा तेव्हा त्या कलेचा उगम झालेला आहे. कोणत्या? दृक्कलेचा. त्याच्यानंतर पुढची कला आहे लोककला आणि अभिजात कला. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा 2 परंपरा मानल्या जातात. आता याच्यामध्ये लोककला म्हणजे काय आणि अभिजात कला म्हणजे काय, किंवा या दोघांमध्ये काय मेन डिफरन्स आहे ते पण आपण बघणार आहोत. लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. म्हणजे खूप अश्मयुगीन काळापासून, कारण जेव्हा माणूस होता तेव्हा त्याच्या अंगी काहीतरी कला होत्याच आणि तेव्हापासून तो कला सादर करतोय. म्हणजे अश्मयुगीन काळापासून लोककला चालत आलेली आहे अखंडितपणे, म्हणजे खंड न पडता सतत चालत आली आहे, अविरतपणे चालत आली आहे. ओके, तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. लोककला ही काय आहे? लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. अभिजात कला ही कशी असते? एक चौकटीत, म्हणजे तिला नियमावली असते, ती कशी सादर केली नाही जात, तर ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणजे अभिजात कला आत्मसात करण्यासाठी किंवा अभिजात कला सादर करण्यासाठी त्याआधी आपल्याला खूप दीर्घकालीन असं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर अभिजात कलेमध्ये आपण कथ्थकचं उदाहरण घेऊया आणि लोककलामध्ये आपण सिंपल नृत्य किंवा डान्स घेऊया. आता आपण प्रत्येकालाच डान्स करता येतो, प्रत्येकजण कसंही डान्स करू शकतो. म्हणजे डान्स करणे याला काही आपल्याला जास्त प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही. पण त्याचऐवजी जर नृत्य याच प्रकारातील कथ्थक जर आपल्याला करायचं असेल तर मात्र आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्याच्या अनेक लेवल्स पार कराव्या लागतील, खूप वर्षांचं असं खडतर प्रशिक्षण घ्यावं लागेल, तेव्हा आपण ती कथ्थक कला सादर करू शकतो. म्हणजे या ठिकाणी लोककलामध्ये आपण फक्त डान्स म्हटलं तर आपण कसं डान्स करू शकतो? प्रत्येकाला डान्स करता येतो. अगदी लहान मूल जरी असेल त्याला जरी गाणं लावून दिलं तरी तो डान्स करतो. म्हणजे डान्स करणं ही एक लोककला आहे. पण त्याच्यामध्ये कथ्थक वगैरे असेल तर ते मात्र अभिजात कलेमध्ये येणार, कारण कथ्थक करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असते, क्लासेस वगैरे असतात ते आपल्याला लावावे लागतात. ओके, तर अशा प्रकारे लोककला आणि अभिजात कलेमध्ये डिफरन्स आहे की लोककला
ज्या आहेत त्या आपण नेहमी बघत असतो, करत असतो. लोकसमूहांच्या निर्मितीमधून लोककलेची निर्मिती होत असते. लोकसमूहामधून लोककलेची निर्मिती होत असते. ओके. आणि अभिजात कला सादर करण्यासाठी एका विशिष्ट अशा खडतर किंवा दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आता आपण पाहतोय कलाशैली. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. आता जेव्हा एखाद्या कलेची निर्मिती केली जाते आणि ती कला सादर केली जाते तेव्हा प्रत्येक कलाकाराची म्हणजेच प्रत्येक ॲक्टरची एक वेगळी शैली असते. आता आपण या ठिकाणी कलाकार म्हणून ॲक्टर सपोज करूया. ओके. सो एखादा जेव्हा पिक्चर आहे तर त्यामध्ये जेव्हा एखादा ॲक्टर काम करतो तेव्हा त्याची स्वतःची एक शैली असते. तो त्या शैलीप्रमाणे कार्य करत असतो. म्हणजे सपोज आपण आता या ठिकाणी नाना पाटेकरांचं उदाहरण घेऊया. आता नाना पाटेकरांचा आवाज ही एक वेगळी त्यांची शैली आहे. म्हणजे ते जेव्हा एखाद्या पिक्चरमध्ये काम करतात तेव्हा त्यांच्या आवाजावरून आपल्याला कळतं की हा हे नाना पाटेकर आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र पद्धत म्हणजेच शैली असते. शैली म्हणजे काय, एक स्टाईल असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. आता ही जेव्हा एखादी पद्धत असते ही परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा त्या पद्धतीला आपण कलाशैली म्हणून ओळखतो. आता जसं की ड्रॉइंग आहे, पण ड्रॉइंगमध्ये पण जर आपण बघितलं तर वारली चित्रकला आहे, वारली पेंटिंग आहे. तर ही वारली पेंटिंग आधी एखाद्या कोणीतरी स्टाईल म्हणून काढली असेल आणि परत त्या वारली पेंटिंगने परंपरेचे स्वरूप घेतले. म्हणजे आता परंपरागत ती पेंटिंग सुरू आहे. तेच वारली चित्रकला, त्याला आपण एक कलाशैलीचं स्वरूप देऊ शकतो. ओके. म्हणजे त्याला आपण एक कलाशैली म्हणून पण ओळखू शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. आता प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये आणि जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाशी निगडीत अशा वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली असतात आणि त्या विकसित होत असतात. आता या ठिकाणी पण आपण वारली कलाशैलीचं उदाहरण घेऊ शकतो. ते एका वेगळ्या प्रदेशाशी वेगळ्या संस्कृतीशी निगडीत आहेत आणि त्यांचा आता त्या खूप विकसित झालेल्या आहेत आणि वारली कलाशैलीला आता खूप महत्त्व आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेचा, इतिहासाचा अभ्यास आपल्याला करता येतो. आता या ठिकाणी त्याचं उदाहरण म्हणून मराठा चित्रशैली दिलेली आहे, त्याचा आपण अभ्यास करूया. मराठा चित्रशैली. कलाशैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. या चित्रशैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. वाई, मेनवली, सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहायला मिळतात. भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवर काढलेली चित्रे पाहायला मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. आता मराठी चित्रशैली जी आहे त्याच्यावरती राजपूत चित्रशैली आणि त्याचबरोबर युरोपीय जी चित्रशैली आहे त्यांचाही काही प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला दिसतो. म्हणजे त्या ज्या काही चित्रशैली आहेत, म्हणजे युरोपीय चित्रशैली असतील किंवा राजपूत चित्रशैली असतील, तर त्यांच्याशी मराठी चित्रशैली काहीतरी साम्य दर्शवते. म्हणून त्याच्यावरून असं लक्षात येते की राजपूत चित्रशैली आणि युरोपीय चित्रशैली यांचा प्रभाव मराठा चित्रशैलीवरती पडलेला आहे. ओके. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. आता ती जी काही चित्रशैली आहे ती ज्या काळामध्ये काढली गेली असेल किंवा ज्या काळामध्ये ती विकसित झाली असेल तर मग त्या काळातील राहणीमान, पोशाख कसं होतं हे आपल्याला ती चित्रशैली बघून ओळखता येतं. आणि जसं की आता एक सिरियल चालू होती याआधी, स्वराज्यरक्षक संभाजी. तर आता याच्यामध्ये जे काही संभाजी महाराज किंवा राणी वगैरे होत्या तर त्यांचा जो काही पोशाख आहे तर तो आपल्याला कसं कळलं की त्या काळामध्ये कसा पोशाख होता. तर हे सगळं या चित्रशैलींवरून किंवा इतिहासामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्या आधारे कळते की त्या काळामध्ये राजे किंवा महाराणी कसा पोशाख परिधान करायचे किंवा मावळ्यांचा पोशाख कसा होता. हे सगळं आपल्याला या चित्रांमधून किंवा या चित्रशैलींमधून, या भित्तिचित्रांमधून, या इतिहासातून कळत असतं आणि त्याच्या आधारावर या सगळ्या सिरियल्स तयार केले जातात. त्याच्यानंतर आता आपण पाहूया 4.2 भारतातील दृक्कला परंपरा. दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. आता दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. त्यातील आपण चित्रकलेचा अभ्यास आधी करणार आहोत. चित्रकला ही द्विमितीय असते. चित्रकला कशी आहे? द्विमितीय आहे, 2 डायमेन्शनल आहे, 2D आहे. आता 3D आणि 2D असते. 3D म्हणजे आपण हातामध्ये घेऊ शकतो किंवा बघू शकतो, पण 2D म्हणजे काय की त्याला आपण हातामध्ये वगैरे घेऊ शकत नाही. म्हणजे जसं की आपण उदाहरण घेतलं तर पृथ्वी घेऊया, पृथ्वी गोल घेऊया आणि त्याचबरोबर नकाशे घेऊया. तर नकाशे आपण त्याला फक्त कागदाला स्पर्श करू शकतो, पण पृथ्वी गोल कसं आपण हातामध्ये घेऊन बघू शकतो. म्हणजे पृथ्वी गोल काय झाला? 3D झाला आणि नकाशे काय झाले? 2D झाले. तर त्याचबरोबर
चित्रकला म्हणजे नकाशे ते काढलेले आहेत कागदावरती, पण एक चित्रकला झाली. मग चित्रकला ही कशी असते? द्विमितीय असते. मग चित्रकलेचे प्रकार कोणते आहेत? तर निसर्गचित्र असतं, वस्तुचित्र असतात, व्यक्तिचित्र, वस्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. मग तुम्ही लहानपणी निसर्गचित्र काढलं असेल, एखाद्या ठिकाणी पाऊस पडतोय, सूर्योदय होतोय, सूर्यास्त होतोय, तर असं तुम्ही काढलं असेल तर ते काय झाले? निसर्गचित्र झाले. वस्तुचित्र म्हणजे एखादी वस्तू ठेवली असेल, ते आहे असं ड्रॉ केलं असेल, ते झालं वस्तुचित्र. त्याच्यानंतर आहे व्यक्तिचित्र. व्यक्तिचित्र म्हणजे स्मरणचित्र वगैरे असेल तर ते झालं व्यक्तिचित्र. आणि किंवा वस्तूंचे आरेखन तुम्ही केलं असेल, फक्त स्केचेस ड्रॉ केले असतील, तर अशा पद्धतीने चित्र रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, कागद, भिंत, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. मग ही जी काही चित्र आहेत ती आता आपण कागदावरती किंवा भिंतीवरती काढतो, परंतु याआधी ते सुती किंवा रेशमी कापडावरती पण काढले जायचे. सुती आणि रेशमी कापडाचे फलक तयार केले जायचे, त्यावर काढले जायचे. शिलाखंडांवरती, मातीची भांडी यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांवरती ही चित्र काढली जायची. उदाहरण आहे अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र. तर आता या ठिकाणी ते उदाहरण पण आपण बघू शकतोय. तर अशा प्रकारचे ते भित्तिचित्र आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढे जे आहे लोकचित्रकला शैली. आता लोकचित्रकला शैली काय आहे ते आपण समजून घेऊया. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. आता अश्मयुगामध्ये आदिमानवाने अनेक गुहांवरती चित्र काढली होती. ओके, सो ते गुहांवरती जे काही चित्र काढले होते तर त्याचे आता आपल्याला नमुने मिळत आहेत काही भारतातील प्रदेशांमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार वगैरे वगैरे. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांमध्येही करण्यात आलेला आहे. याआधी आपण तिसऱ्या पाठामध्ये जे स्थळं आहेत ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे तर त्यांची यादी आपण पाहिली होती. सो त्या सगळ्यांची नावं तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करून त्याची चित्र पण बघितली असतीलच, कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं होतं. जर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला जास्त लक्षात राहील, म्हणजे ते खूप दीर्घकाळ लक्षात राहील. त्याच्यामुळे तुम्ही त्याची चित्र पण बघा. या ठिकाणी पण तुम्ही गुगलवरती जाऊन याची आणखी चित्र पण पाहू शकता. पुस्तकामध्ये आपल्याला खूप सारी चित्र दिलेली आहेत, पण या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून चित्र पाहू शकता. तर आता या ठिकाणी परत आहे गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. भौमितिक म्हणजे जॉमेट्रिकल शेप्स जे आपण काढतो, ट्रायंगल, स्क्वेअर वगैरे, तर ते सगळे शेप्स. प्राणी आहेत. मनुष्याकृती म्हणजे मानवी आकृती ज्या आहेत तर त्या. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यांमध्ये बदल होत गेलेले आढळतात. मग या आधीचा माणूस काय काढायचा, म्हणजे शेतीच्या आधी जे काही आदिमानव होते शेतीच्या काळाच्या आधी, तर ते काय ड्रॉ करायचे की एखादा प्राणी दिसला तर त्याच्या प्रकारे त्या प्राण्यासारखा एक प्राणी ड्रॉ करायचे, किंवा आणखी काही गोष्टी निसर्गामध्ये ज्या आहेत झाड वगैरे तर ते सगळं ते काढायचे. पण जेव्हा शेती सुरू झाली तेव्हा त्यांनी वेगळी चित्र काढली असतील, चुली वगैरे ड्रॉ केल्या असतील, तर अशा काही वेगळी चित्र त्यांनी काढली असतील. तर अशा पद्धतीने जेव्हा युगामध्ये बदल झाला, म्हणजे पुराश्मयुगापासून जेव्हा शेतीची सुरुवात होईपर्यंत हा जो काही कालखंड होता तर त्यामध्ये चित्र काढण्यामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो. मनुष्याकृती ज्याप्रमाणे रेखाटलेल्या आहेत, आधी वेगळ्या रेखाटल्या असतील, त्याच्यानंतर वेगळ्या रेखाटल्या, किंवा अजून काही त्याच्यामध्ये बदल केला असेल, विकास केला असेल. त्यानंतर कलर जे काही वापरले होते तर ते पण त्याच्यामध्ये पण खूप फरक आढळून येतो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यांसारख्या नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरले जातात. नैसर्गिक रंग म्हणजे काय, जे निसर्गामध्ये साधने उपलब्ध आहेत त्यापासून मिळवलेले रंग. मग आता याच्यामध्ये जर त्यांना पांढरा रंग पाहिजे असेल तर ते कशापासून बनवणार, एकतर जे पांढरी फुलं आहेत त्यापासून बनवतील, किंवा इतर काही गोष्टी त्यांना माहिती असेल त्यापासून बनवतील. लाल पाहिजे असेल तर लाल फुलांपासून बनवतील, काळा तर काळी माती वगैरे त्याचा वापर ते करतील. ओके, तर अशा पद्धतीने निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच ते त्या ठिकाणी रंग वगैरे तयार करायचे. त्याच्यानंतर हिरवा हवा असेल तर झाडांची पानं वगैरे ते वापरू शकतात. ओके, त्या काळातील लोकांचे त्यांच्या परस्पर संबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते. मग त्या काळामध्ये व्यक्तींचा विकास
म्हणजे ते कलर वगैरे ते कसं वापरत गेले किंवा आधी कसे कलर वापरायचे नंतर कसे वापरू लागले, तर या आधारे त्यांचा विकास कसा होत गेला हे पण आपल्याला चित्रांच्या सहाय्याने कळून येते. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. म्हणजेच लोकचित्रकला आणि गुहाचित्र यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे, काहीतरी नातं आहे. घरातील लग्न कार्यात, सणासुदीला भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या सहाय्याने आख्याने सांगणे यांतून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. आता जेव्हा एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ असतो तेव्हा तिथे घराला कलर केला जातो, सजवलं जातं. त्याचबरोबर घरांतील भिंतींवर चित्रे काढली जातात. मग ज्या परिवारामध्ये लग्न आहे त्या परिवारांची नावे लिहिली जातात, शुभचिन्ह काढली जातात किंवा रांगोळी काढली जाते. मग रांगोळी त्या परंपरेमध्ये किंवा त्या संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे प्रथा आहे त्या पद्धतीने काढली जाते. जर एखाद्या वारली समाजामध्ये लग्न वगैरे असेल तर तिथे रांगोळ्यांमध्ये किंवा घर वगैरे रंगवताना ते वारली चित्रकलेचा वापर करतील. तर अशा पद्धतीने लोकचित्रकलेचा वापर केला जातो. आता त्यानंतर इथे माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक छोटासा पॅराग्राफ आहे, तो पण आपण पाहूया. महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. चित्रकथी म्हणजे चित्र काढली जातात आणि त्यामधून कथा सांगितली जाते. ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन 2011 त्यांना पद्मश्री हा बहुमान देखील मिळालेला आहे. म्हणजे ही जी वारली चित्रकला आहे ती त्यांनी इतकी विकसित केली आहे किंवा ती लोकप्रिय करण्यासाठी इतके प्रयत्न केले आहेत की भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील भूषवलेले आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया अजून थोडीशी माहिती, हे जाणून घ्या. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. चित्रकथी म्हणजे याआधी सांगितल्याप्रमाणे चित्र काढली जातात, त्यामधून कथा सांगण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जसं की आपण लहान मुलांची पुस्तके पाहतो तर त्यामध्ये खूप साऱ्या फेरीटेल्सची चित्र काढलेली असतात. म्हणजे एखादी राणी असते, राजा असतो किंवा अनेक पर्या वगैरे असतात, तर त्यांची चित्र काढून ती गोष्ट सांगितली जाते. किंवा काही प्राणी वगैरे असतात तर त्याच पद्धतीने या ठिकाणी पण चित्र काढली जायची आणि त्यामार्फत गोष्ट सांगितली जायची. त्यावरून त्या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. म्हणजे ही परंपरा किती प्राचीन आहे हे आपल्याला त्यावरून कळते. कठपुतल्या किंवा चित्रांच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण पुढील पानावरती जाऊया. रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. आता रामायण, महाभारत यांच्यामध्ये जे काही प्रसंग आहेत तर ते चित्रांच्या मार्फत सांगितले जातात. चित्र काढून त्याच्यामार्फत त्यांची कथा सांगितली जाते. ती कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुली गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपली आहे. म्हणजे त्या ठिकाणी ती कला अजून अस्तित्वात आहे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवली जातात. निसर्गामध्ये जे संसाधने आहेत त्यातून आपल्याला जे काही रंग उपलब्ध होतील त्या रंगांमध्ये ही चित्रे रंगवली जातात. मग त्याच्यामध्ये पाना फुलांपासून रंग तयार केले जातात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. म्हणजेच एक कथा सांगण्यासाठी 30हून जास्त 50पर्यंत चित्रे त्यासाठी काढली जातात आणि मग त्यातून कथा सांगितली जाते. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये जपल्या जातात. ही परंपरा कशी आहे की पिढ्यानपिढ्या चालत येते. म्हणजे वडील जर चित्रकथी काढत असतील, चित्रकथी परंपरेचे जर ते काढत असतील, चित्रकथी परंपरा जर ती करत असतील तर त्यांची मुलं पण तेच करणार. ओके. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांतर्फे केले जात आहे. यांसारख्या अनेक कला ज्या परंपरागत चालत आलेल्या आहेत त्याच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या सर्व आपण जपल्या पाहिजेत, कारण तो आपल्या भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. त्या संस्कृतीचा एक वारसा आहे आणि तो आपण जपला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण तो जपला पाहिजे आणि प्रत्येक पिढीने तो वारसा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हीच आपल्या भारताची खरी ओळख आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अभिजात चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलांसंबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो.
त्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. तुम्हाला माहिती असेल, आपल्या गणपती बाप्पाला 64 कलांचा अधिपती असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला 64 कला अवगत आहेत आणि या विश्वामध्ये एकूण 64 कलाच आहेत. आणि या 64 कलांमध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्य किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. आलेख्य विद्येची षडांगे म्हणजेच 6 महत्त्वाचे पैलू आहेत. आता ते पैलू कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. कारण चित्रकला ही एक अभिजात कला आहे. चित्रकला येण्यासाठी, चित्रकला अवगत करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी खूप महत्त्वाचे आणि खूप दीर्घकालीन असे प्रशिक्षण घ्यावे लागते. कारण चित्र काढणं ही लोककला वेगळी आहे आणि अभिजात चित्रकला ही खूप वेगळी आहे. अभिजात चित्रकलामध्ये काही नियमावली असते, काही नियम असतात आणि त्या पद्धतीनेच चित्राचे रेखाटन केले जाते. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूपभेद म्हणजे विविध आकार, प्रमाण म्हणजेच प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप. चित्र हे प्रमाणबद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये रूपभेद असले पाहिजेत, विविध आकारांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला असला पाहिजे. भाव म्हणजेच भावप्रदर्शन, लावण्य योजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता म्हणजे वास्तव्याच्या जवळ जाणारे चित्रण आणि वर्णिकाभंग म्हणजे रंगांचे आयोजन यांचा समावेश असतो. आता तुम्ही पाहिले असेल, अनेक चित्रकार अशा कशा पद्धतीचे चित्र काढतात की ते असं वाटतं की ते चित्र आपल्या समोर बसलेलं आहे. म्हणजे ते चित्र नसून ती एक व्यक्ती आहे, इतकं रिअल आपल्याला ते वाटत असतं. ती रियालिटीच आपल्याला वाटत असते की खरंच ती व्यक्ती आपल्यासमोर उभी आहे, आपल्यासमोर बसलेली आहे, ती आपल्याशी बोलते, आपण तिच्याशी बोलतोय असं आपल्याला वाटत असतं. परंतु ते चित्र असतं तरी देखील आपल्याला असं वाटतं की ती एक व्यक्ती आहे आणि ते खरोखरच आहे. त्याच्यानंतर पुढे आहे विविध धार्मिक पंथांचे आगमग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रांवरील ग्रंथ यांमधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार मंदिरे बांधण्याच्या संदर्भात केलेला दिसतो. आता पूर्वीच्या काळी म्हणजे आत्ताही मंदिरे बांधत असताना चित्रकला, शिल्पकला या कलांचा विचार केला जातो. म्हणजेच जेव्हा मंदिरे बांधणार तर तेव्हा मंदिराचं प्रवेशद्वार किंवा मंदिराच्या आतील रचना या ठिकाणी शिल्पकला वापरली जाते. त्याच्या आधारे विविध आकार वगैरे कोरले जातात आणि ते मंदिर सुशोभित केले जाते. हस्तलिखितांमधील लघुचित्रे. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबरच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. म्हणजे भारतीय चित्रकारांची शैली आणि पर्शियन शैली यातून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला असं मानलं जातं. आता या ठिकाणी आपण मुघल चित्रशैली पाहू शकतो आणि यातूनच मुघलांच्या काळामध्ये मुघल सरदार किंवा त्यांच्या राण्या कशा प्रकारचे वेश परिधान करायचे हे आपण बघू शकतो. आता त्यानंतर पुढे आहे युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीने आपल्या भारतावर राज्य केलं होतं, त्यामुळे त्यांच्या चित्रशैलीचा प्रभावही आपल्या भारतीय चित्रशैलीवर पडलेला आपल्याला दिसून येतो. पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेले येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे देखील जतन करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आपण सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र पाहू शकतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी गंगाराम तांबट यांचे त्यांच्या गुरूंसमवेत रेखाटलेले स्वचित्र देखील या ठिकाणी आहे. म्हणजे त्यांनी स्वतः आपण गुरुसोबत आहोत अशी कल्पना करून त्यांनी ते चित्र काढलेले होते. आणि यांची काही चित्रे अमेरिकेत असणाऱ्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट या ठिकाणी देखील जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे त्यांची चित्रे इतकी उत्कृष्ट होती. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. म्हणजे जी काही चित्रवस्तू असेल तिचं हुबेहूब म्हणजे ज्याप्रमाणे ती वस्तू आहे तर हुबेहूब त्याचं चित्रण करणं हे पाश्चात्य चित्रशैलीचे एक वैशिष्ट्य आहे. मुंबईत सन 1857मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट्स अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्स यामध्ये
चित्रकला क्षेत्रातील विशेष ज्ञान दिले जाते. आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील जे स्कूल ऑफ आर्ट्स इंडस्ट्री यामधून शिक्षण घेतलेले आहे. त्याच्यानंतर पुढे आहे त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यातील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. त्याच्यानंतर आहे शिल्पकला त्रिमितीय असते. आता आपण बघितलं होतं याआधी की चित्रकला द्विमितीय असते, म्हणजे 2 डायमेन्शनल असते, आणि शिल्पकला ही त्रिमितीय असते. शिल्पकलामध्ये आपण हातामध्ये घेऊन बघू शकतो, त्याला स्पर्श करू शकतो, त्याचं टेक्स्चर आपण पाहू शकतो. ओके. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. म्हणजे एक अखंड खूप मोठा असा दगड होता आणि त्या मोठ्या दगडामध्येच त्यांनी ते वेरूळचे कैलास लेणे कोरून ते तयार केलेले आहे. म्हणजे इतकी अद्वितीय कला आहे, ती कलाकृती आहे आणि हे एक अद्वितीय असे शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. आपल्या देशाचे मानचिन्ह म्हणजेच अशोक स्तंभ हे सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षकाखाली जी 4 सिंहांची मुद्रा आहे, तर ते चित्र म्हणजे ते शिल्प आपल्या देशाचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. त्याच्यानंतर आहे लोकशिल्पकला शैली. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. चित्रकलेप्रमाणे शिल्पकला पण खूप प्राचीन आहे, कारण अश्मयुगामध्ये ते जे आदिमानव होते ते दगडांवर किंवा गुहांवरती जे काही कोरून लिहायचे, तर ती पण एक शिल्पकलाच होती. किंवा ते हत्यारे बनवायचे. याआधी अश्मयुग का नाव दिलं आहे त्या युगाला, कारण त्या युगामध्ये दगडांची हत्यारे बनवली जायची आणि अश्म म्हणजे काय, तर दगड, त्यामुळे त्या युगाला अश्मयुग असं नाव देण्यात आलेलं आहे. तर अश्मापासून म्हणजेच दगडापासून विविध हत्यारे त्या काळात बनवली गेली होती, कारण तेव्हा आदिमानवाला शिकारी करण्याची आवश्यकता होती आणि मग त्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करण्यासाठी मग ते अणकुचीदार दगड तयार करण्यासाठी ते एका दगडाला छानपैकी टोकदार करायचे आणि मग छिन्नी वगैरे त्याच्या सहाय्याने ते प्राण्यांची शिकार करायचे. मग तेव्हा तो जो काही दगड आहे त्याला टोकदार करण्यासाठी किंवा त्याला अणकुचीदार करण्यासाठी ते त्या दगडाला छान असे कोरायचे आणि मग त्याला टोक करायचे. त्याच्यामुळेच तिथेही शिल्पकलेचा वापर व्हायचा. शिल्पकला म्हणजे काय, जेव्हा आपण एखादं कोरीव काम करतो तेव्हा जो नको असलेला भाग आहे तो काढून टाकणं आणि मग त्यापासून एक सुंदर कलाकृती तयार करणं. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात मानण्यात येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. आता आपल्याला कसं कळलं की हे हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये होतं, तर हडप्पा संस्कृतीचे अनेक नमुने किंवा अनेक अवशेष उत्खननामध्ये आपल्याला सापडलेले आहेत. त्यावरून असं आपण सांगू शकतो की भारतामध्ये खूप प्राचीन काळातही अशा प्रकारची हत्यारे वगैरे बनवली जायची आणि मग त्याचबरोबर मूर्त्या देखील बनवल्या जायच्या आणि धार्मिक प्रसंगी त्यांची पूजाही केली जायची. ओके. त्याच्यानंतर आहे की आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, विरगळ, आदिवासी घरांमध्ये साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. आता महाराष्ट्रामध्ये आपण गणेश उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो, तेव्हा पूर्वीच्या काळी गणपतीच्या मूर्त्या या मातीपासून बनवल्या जायच्या किंवा दुर्गा मातेच्या मूर्त्या या मातीपासून बनवल्या जायच्या. परंतु नंतर ज्याप्रमाणे आपण विकसित होत गेलो, आपण तंत्रज्ञानाची कास धरू लागलो, त्याप्रमाणे आपण मग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवायला लागलो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे, जलप्रदूषण होते.
त्यामुळे आत्ताही असं मानलं जातं आहे की आपण मातीच्याच मूर्त्या बनवायला पाहिजेत, कारण जर आपण मातीच्या मूर्त्या बनवल्या तर मग त्यापासून ती माती जी आहे ती निसर्गामध्ये सहज मिसळू शकते आणि त्यामुळे निसर्गाला काही हानी पोचणार नाही. आणि जर निसर्गाला काही हानी पोचली नाही तर त्यामुळे आपणही सुरक्षित राहू, कारण आपण जे निसर्गाला देतो तेच निसर्ग आपल्याला देतो. आपण जर निसर्गाला प्लॅस्टर ऑफ पॅरिस दिलं तर निसर्गही आपल्याला प्रदूषणच देणार आहे. त्याच्यामुळे जर आपण निसर्गाला त्याला जे आवश्यक आहे ते दिलं किंवा निसर्गाला हानी पोहोचणार नाही अशा गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच निसर्गही आपल्याला आपल्या फायद्याच्याच गोष्टी देईल, आपल्याला काही त्रास होऊ देणार नाही. तर अशा पद्धतीने गणेश मूर्त्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये आधी तयार केल्या जायच्या, आताही तयार केल्या जातात. गौरींचे मुखवटे, त्याचबरोबर बैलपोळ्यासाठी अनेक बैल तयार केले जायचे मातीचे. आताही काही ठिकाणी आपण पाहतो की बैलपोळ्याला या मातीच्या बैलांची पूजा केली जाते. आताही मला असं वाटतं की जी लहान मुलं आहेत त्यांना पण आपण मातीचीच खेळणी जर करून दिली तर त्यांच्यामध्ये अजून कल्पकता वाढेल, कारण ते मातीची खेळणी ते खेळत असताना तुटणार, मग परत ते त्याच्यापासून काहीतरी नवीन खेळणी बनवतील, म्हणजेच त्यांची कल्पकता त्या ठिकाणी वाढीस लागेल. किंवा जर नाही त्यांनी काही बनवलं तर आपण तीच माती पुन्हा एखाद्या झाडाला किंवा आपल्या घराबाहेरही टाकू शकतो. परंतु जर आपण त्यांना प्लॅस्टिकची खेळणी दिली तर मग ती खेळणी ते खेळणार, परत ती मोडणार, मग त्याचे पार्ट्सचं आपण काय करू शकत नाही. मग ती खेळणी आपल्याला परत कचऱ्यातच टाकून द्यावे लागतात, मग तो कचरा परत कुठेतरी जाणार आणि ते प्लॅस्टिक असल्यामुळे ते काही कुजत नाही. त्याच्यामुळे आपण प्लॅस्टिकच्या खेळण्यांपेक्षा जर मातीची खेळणी वापरली तर कदाचित आपण पर्यावरणाला जी आता हानी पोहोचवतोय त्याच्यामध्ये आपण कुठेतरी पर्यावरणाचा मान ठेवण्याचा आणि पर्यावरणाला हानिकारक गोष्टींपासून दूर ठेवण्याचा थोडासा तरी प्रयत्न करू असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढे आहे पूर्वजांचं स्मरण राहावं यासाठी काही लाकडी मुखवट्याचे खांबही तयार केले जायचे. त्यानंतर विरगळ म्हणजे असेच काहीतरी स्तंभ ज्याच्यावरती काहीतरी लिहिलं जातं असे उभा केले जायचे. त्याचबरोबर आदिवासी घरांमध्ये साठवणीसाठी कोठ्या वगैरे तयार केल्या जायच्या धान्य वगैरे साठवण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात, म्हणजे शिल्पकला किती जुनी आहे याची ती साक्ष आपल्याला देतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे अभिजात शिल्पकला शैली. आता अभिजात शिल्पकला शैली यामध्ये आपण पाहणार आहोत हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. म्हणजे असं मानलं जातं की आपला भारत आणि त्याची परंपरा ही खूप खूप जुनी आहे, 5000 वर्षांपेक्षाही जुनी आहे, खूप प्राचीन आहे आणि त्याची साक्ष आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या उत्खनातून मिळतेच. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभांपासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. आपण याआधी पाहिलेलं आहे की मौर्य सम्राट अशोकच्या काळामध्ये अनेक स्तंभांवर कोरले जायचे आणि ते राजे म्हणजे तो जो काही अशोक सम्राट होता तर तो एखाद्या स्तंभावरती वगैरे आपले जी काही आज्ञा आहे किंवा जो काही आपला आदेश आहे तो ते लिहून ठेवायचा, म्हणजे प्रयोजन यायचे, ते आदेश वाचायचे आणि मग त्याप्रमाणे कार्य करायचे. म्हणजे त्याचे असे अनेक आदेश वगैरे लिहिलेले किंवा कोरलेले सापडलेले आहेत. म्हणजे त्याच आधारावर असं आपण म्हणू शकतो की शिल्पकलाची जी निर्मिती आहे तर ती त्याच काळामध्ये झाली असावी किंवा तेव्हापासूनच सुरुवात झाली असावी. त्याच्यानंतर पुढे आहे मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. आता हा जो सांची स्तूप आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आताची जी 200ची नोट आहे, नवीन जी 200ची नोट आहे त्याच्यावरती पाहू शकता. त्याच्यावरती पण सांचीचा स्तूप त्याची एक प्रतिमा दाखवलेली आहे. तर तुम्ही त्याचबरोबर 10ची पण नोट घ्या, आत्ताची नवीन जी न्यू करन्सी आहे त्याच्यामध्ये 10ची नोट घ्या, 20ची नोट घ्या, 50ची नोट घ्या, 100ची घ्या, त्याचबरोबर 500, 2000 वगैरे सगळ्या नोटा पहा. त्या प्रत्येक याच्यावरती तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल, आपला ऐतिहासिक वारसा तुम्हाला त्यावर पाहायला मिळेल. एक साधं जनरल नॉलेज म्हणून तुम्ही ते लक्षात पण ठेवू शकता, कारण पुढे ज्या काही जनरल नॉलेजच्या एक्झाम्स वगैरे असतात, क्विज कॉम्पिटिशन असते, तर त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक साधा सोपा उपक्रम आहे, तुम्हाला हे करताना मजा येईल. किंवा जर तुम्हाला एवढ्या सगळ्या नोटा नाही गोळा करता आल्या तर मग तुम्ही सरळ गुगलवर जाऊन या सगळ्या नोटांची प्रतिमा पाहू शकता किंवा या आधीच्या जुन्या जी काही ओल्ड जी करन्सी होती त्याच्यावरती पण तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल. ओके, कधीतरी अशा गोष्टींचं पण आपण निरीक्षण करायला पाहिजे. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. आता आपल्याला हे कसं कळलं की हे नंतरच्या काळात केले गेलं आहे, तर आधीच्या काळातील सजावट आणि नंतरच्या काळातील सजावट यामध्ये काहीतरी फरक असेल आणि त्यावरून आपण हे सांगू शकतो की सजावट जी आहे ती नंतरच्या काळात करण्यात आलेली आहे. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला. अजूनही भारतातील शिल्पकलेचा विकास हा होतोय याची साक्ष आपल्याला
भारहूत येथील स्तूपावरील शिल्पांद्वारे मिळते. ही सर्व जी काही नावं आहेत, हे जे ठिकाण आहेत, हे जे ऐतिहासिक वारसे आहेत, यांचे इमेजेस तुम्ही गुगलवर जाऊन पहा. आणि जर भविष्यात तुम्हाला चान्स मिळाला तर नक्कीच या ठिकाणी जाऊन पहा की आपला भारत हा किती समृद्ध आहे. भारतामध्ये अनेक अशी ठिकाणे आहेत की जी खरोखर पाहण्यासारखी आहेत. आणि भारतातील अनेक ठिकाणांना म्हणजे खूप साऱ्या ठिकाणांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणूनही घोषित केलेली आहेत. ही सर्व स्थळे तुम्ही गुगलवर जर जाऊन पाहिली तरी तुम्हाला त्याचा अंदाज येईल. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला होता. त्याच्यानंतर पुढे आहे, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. याचं पण इमेज तुम्ही पाहू शकता. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले. त्याच्यानंतर पुढे आहे, इथे तुम्ही पाहू शकता की बोरोबुदूर स्तूप कशा प्रकारचे आहे. ओके, याचे आणखीन इमेजेस तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, यूट्यूबवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. जर कोणी व्हिडिओ वगैरे शूट केला असेल तर तुम्हाला त्याचं इंटेरियर पण शक्यतो पाहता येईल. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे भारतीय मूर्तिविज्ञान. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आली. आता या ठिकाणी जो सिकंदर बादशाह होता, ज्याने संपूर्ण जग जिंकण्याचा निर्धार केला होता, तर तो जेव्हा इंडियामध्ये आला, म्हणजे तो जेव्हा भारतामध्ये आला, तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत अनेक कलाशैल्या वगैरे या ठिकाणी आणल्या होत्या. तर तीच ही आहे गांधार शिल्पकला शैली. गांधार कारण ती ग्रीकमधून आली होती, त्याच्यामुळे त्याला गांधार शिल्पकला शैली असं म्हटलं जातं. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजेच कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयास आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहावयास मिळते. म्हणजे देवप्रतिमा ज्या आहेत, म्हणजे त्यांचे जे काही त्यांच्या संस्कृतीमधील देव जे होते, तर त्यांचा उपयोग ते नाण्यांवर करायचे, हे आपल्याला प्रथमच पाहायला मिळालं ते त्यांच्या नाण्यांवरच. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. तर या ठिकाणी आपण नटराजची मूर्ती पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. या संदर्भात अनेक उत्खनन आपल्याला मिळालेलं आहे, अनेक लेण्या आपण पाहिलेल्या आहेत, त्याचे पुरावे मिळालेले आहेत. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण आहे. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. म्हणजे प्रवेशद्वार जे आहे तर त्यावर ते जे दगड असतात तर त्याच्यावर कोरीव काम केलं जातं आणि शिल्पकलेचे ते उत्तम नमुने आहेत. आता हे जे सगळे लेणे आहेत किंवा जे स्तूप वगैरे आहेत तर ते खूप प्राचीन काळामध्ये तयार केलं गेलं आहे. तेव्हा काय आतासारख्या मशिनरी किंवा क्रेन किंवा JCB वगैरे असलं काही नव्हतं. तर तेव्हा त्या लोकांनी पूर्ण म्हणजे पूर्ण शिलाखंडातून पूर्ण एक मोठा दगड असतो त्याला कोरून त्यांनी ते बनवलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर बनवलं आहे की असं वाटते की ते खरोखर साच्यातून वगैरे काढलं असेल, पण त्यावेळी काही साचे वगैरे नव्हते. तर त्यांनी ते स्वतः छिन्नीने वगैरे ते कोरीव काम करून जे नको असलेला भाग आहे तर तो काढून त्यांनी इतक्या छान प्रकारे ते कोरलेलं आहे. तर हे जे दृश्य आहे तर ते आहे अजिंठा लेणे क्रमांक 19 प्रवेशद्वार. म्हणजे क्रमांक 19 प्रवेशद्वार जे आहे तर ते अशा पद्धतीचे आहे, खूप सुंदर दिसतंय ते. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया भिंती आणि छत यांवर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. त्यांनी जे काही चित्रकाम केलं होतं ते अजूनही टिकून आहेत. त्यांचे काहींचे रंगही अजून टिकून आहेत. म्हणजे त्यावेळेचे रंग किती प्रभावी होते बघा. कितीतरी वर्ष त्याला झालेत, कितीतरी प्राचीन आहेत ते, तरीही ते अजून टिकून आहेत. नाहीतर आपण आत्ताचे घरांना कलर देतो जे 1 वर्ष पण टिकत नाहीत. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे पण आपण 3ऱ्या पाठामध्ये बघितलेलं आहे की कोणत्या ठिकाणांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली.
गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. म्हणजे आतमध्ये गाभारा असणार आणि बाहेर एक 4 स्तंभ असलेली ओसरी असणार, असं त्यावेळेच्या मंदिराचं स्वरूप होतं. आणि त्याच्यानंतर पुढे मग मंदिरे विकसित होत गेली. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. तुम्ही याचे पण इमेजेस जाऊन पहा, व्हिडिओ पॉज करून त्या इमेजेस पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे भारतामध्ये शिल्पकलेचा विकास झाला होता, कशाप्रकारे मंदिरांचा विकास झाला होता. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. म्हणजे द्राविड आणि नागर या दोघांमधून जी काही एक मिश्र शैली विकसित झालेली आहे तिला आपण वेसर असे म्हणतो. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत असलेल्या असतात. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर ते नागर चित्रशैलीचे शिखर आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. आणि इथे जे आहे तर ते द्राविड शैलीचे गोपूर दाखवण्यात आलेले आहे. हे पण खूप सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे हेमाडपंथी मंदिरे. याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे. स्वाध्यायाचा व्हिडिओ जेव्हा अपलोड केला जाईल तेव्हा या ठिकाणी जे छोटासा आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. ओके, आता आपण पाहूया हेमाडपंथी मंदिरे. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हटले जाते. हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारका म्हणजे स्टार शेपमध्ये असतात, स्टार शेप. ओके, तारकाकृती मंदिरांच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. आणि मग त्या स्टारची जे काही कोन असतात, कॉर्नर असतात, तर त्या पद्धतीने त्या भिंती पण अनेक कोनांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहावयास मिळतो. छायाप्रकाश म्हणजे प्रकाश आणि सावली यांचा एक छान परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. म्हणजे भिंत बनवण्यासाठी जे 2 दगड आपण एकमेकांना चिटकवतो तर ते चुना वगैरेचा वापर केलेला नाही आहे. तर तिथे दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कोतलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली गेलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 दगड एकमेकांना चुना किंवा कुठल्या एका माध्यमाच्या सहाय्याने जोडलेली नाही आहेत, तर एक दगड त्याच्यामध्ये खोबणी केलेली आहे, होल केलेले आहेत, आणि दुसरा दगड त्याच्यामध्ये बरोबर त्या खोबणीत बसेल अशा पद्धतीने रचना करून ती पूर्ण भिंत उभारलेली आहे. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर, या ठिकाणी आपल्याला नाशिक जवळचे गोंदेश्वर मंदिर सिन्नर पाहायला मिळते. सिन्नर येथील गोंदेश्वर, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया. महाराष्ट्रामध्ये यांसारखी अनेक हेमाडपंथी मंदिरे आपण पाहू शकतो. इथे काही उदाहरणं पण दिलेली आहेत. हिंगोलीचं असेल, नाशिकचं असेल, अंबरनाथ. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. आपल्या भारतावरती पूर्वीपासून अनेकांनी राज्य केलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुस्लिम सत्ता होत्या, पर्शियन आहेत, मध्य आशियाई आहेत, अरबी आहेत, इस्लामपूर्व भारतीय अशा अनेकांचे स्थापत्यशैलीचे प्रवाह एकत्र आलेले आहेत. आणि त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली. अनेक देखण्या आणि खूप सुंदर अशा वास्तू त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या. दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, या ठिकाणी आपण कुतुब मिनार पण बघू शकतो, प्रतिमा आहे कुतुब मिनारची. त्याच्यानंतर पुढे आहे आग्रा. या ठिकाणी आग्रा येथील ताजमहाल देखील आपण बघू शकतो. बाजूलाच त्याची प्रतिमा आहे, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. आणि विजापूर येथील गोल घुमट, या ठिकाणी आपण गोल घुमटची पण प्रतिमा पाहूया. तर इथे गोल घुमट आपण बघू शकतोय. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे काय दिले ते पाहूया. या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची
जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक म्हणजेच इसवी सन 12व्या शतकामधील कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल्तमश इसवी सन 13वे शतक यांच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वात उंच मिनार आहे. हे जे सर्वात उंच मिनार किंवा सर्वात मोठा स्तूप वगैरे जे काय आहे, जगातील सर्वात मोठा स्तूप जे बोरोबुदूर नाव आपण बघितलं होतं, इंडोनेशियातील सर्वात मोठा स्तूप आहे, तो इंडोनेशियामधला जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. तर हे सर्व जे नावं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे कुतुब मिनारची उंची 73 मीटर म्हणजेच 240 फूट इतकी आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. ओके, हे पण तुम्ही पाहू शकता. याची बरीच अजून माहिती तुम्हाला मिळेल, याचा इतिहास वगैरे पण तुम्हाला वाचायला मिळेल विकिपीडियावरती वगैरे. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. ताजमहाल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या जगामध्ये जे 8 आश्चर्य आहेत, जगप्रसिद्ध आश्चर्य, पूर्वी 7 होते आता 8 आहेत, तर त्यापैकी ताजमहाल हे एक जगप्रसिद्ध आश्चर्य आहे. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिल शाह यांची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे ते गोल घुमट आहे. या सज्जात उभे राहून जर कुसबुसले ना तरी देखील त्याचा आवाज सर्वत्र ऐकू येतो आणि जोरात जर एकदा जरी टाळी वाजवली तरी तिचा प्रतिध्वनी अनेक वेळा घुमतो. हे आपण आय थिंक लास्ट इयरमध्ये सायन्समध्ये बघितलेलं आहे, साऊंड लेसनमध्ये. गोल घुमट त्याचं एक आन्सर पण होतं. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयास आली. आता ज्याप्रमाणे भारतावरती अनेकांनी राज्य केलं होतं, मग त्याच्यामध्ये मुघल आहेत किंवा त्याचबरोबर पोर्तुगीज वगैरे खूप सारे लोक आहेत, खूप सारे परंपरा आहेत, संस्कृती आहे. ब्रिटिशांची पण वेगळी परंपरा संस्कृती आहे. तर ते सगळे आपल्या भारतामध्ये आहेत. तर प्रत्येकाची स्थापत्यशैलीचे अनेक नमुने आपल्या देशात आहेत. तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असे म्हटले जाते. ओके, ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर जी स्थापत्यशैली उदयास आली तिला आपण इंडो गोथिक स्थापत्यशैली असे म्हणतो. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यांसारख्या इमारतींमध्ये ही शैली पाहावयास मिळते. आता मुंबईमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे तर ते अशा प्रकारचं आहे आणि हे पण ब्रिटिशांनीच उभारलेलं आहे. ब्रिटिश शैलीनुसार ते उभारलं गेलेलं आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत देखील समाविष्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4.2 मध्ये अनेक जी वारसा स्थळे आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. यानंतर 4.3 आपण मध्ये बघणार आहोत की भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा कोणत्या आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे लोककलेच्या परंपरा. आता भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. प्रत्येक प्रदेशाचं वेगळं आहे. म्हणजे जसं की महाराष्ट्राचे पोवाडे आहेत, लोकनृत्य जर म्हटलं आपण तर लावणी आहे. ओके, त्याचबरोबर यांसारख्या अनेक परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या आहेत. या ज्या लोककला आहेत त्या आपण अनेक धार्मिक उत्सवमध्ये साजरे केल्या जातात ते पाहिलेलं आहे. कारण या लोककला त्यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि सामाजिक जीवनाचा ते एक अविभाज्य अंग आहेत. कोळी नृत्य, तारपा नृत्य जे आदिवासींमध्ये केले जाते. कोळी नृत्य कोळी लोकांमध्ये म्हणजेच कोकणामध्ये वगैरे केले जाते. कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ हे त्यांपैकी काही ठळक उदाहरणे आहेत की हे जे काही परंपरा आहेत, लोककलेच्या परंपरा आहेत त्या अनेक ठिकाणी त्यांच्या उत्सवांमध्ये, त्या संस्कृतीच्या परंपरांमध्ये सादर केलेच जातात. त्याच्यानंतर पुढे आहे अभिजात कलेच्या परंपरा. भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोहा करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ मानला जातो. म्हणजे हा जो काही नाट्यशास्त्र हा जो ग्रंथ आहे तर आता या ग्रंथामध्ये गायन, वादन, नर्तन आणि नाट्य या सर्व कलांचा सविस्तर उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे.
शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, त्याचबरोबर अद्भुत आणि शांत असे 9 रस हे आपण याआधी पण पाहिलेले आहेत. तर हे सगळे जे 9 रस आहेत हे भारतीय ललितकलांच्या सादरीकरणात मूलभूत मानलेले आहेत. या 9 रसांच्या आधारेच आपण अभिनय करतो, नाट्य करतो, नृत्य करतो, म्हणजे कथक वगैरे या नृत्यामध्ये पण या रसांचा वापर केला जातो. भारतीय लोकांच्या बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. भारतीय लोकांचा इतर देशातील म्हणजे जे भारताबाहेरील देश आहेत त्यांच्याशी त्यातीलही अनेक लोकांशी संबंध आला होता आणि मग त्याच्यानुसार या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली आणि मग प्रत्येक शैलीची एक विशिष्ट घराणी तयार होऊ लागली. खूप परंपरागत त्या घराण्यांमध्ये ती शैली म्हणजे तिचा उपयोग केला जात होता किंवा ती शैली सादर केली जात होती, उपयोग नाही सादर केली जात होती. तर अशी घराणी निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेदही आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. शास्त्रीय म्हणजे ज्याला एक नियम आहे, ते त्याच शास्त्राप्रमाणे गायले जाते, त्याचे एक विशिष्ट प्रशिक्षण असते, तर ते झाले शास्त्रीय. आणि उपशास्त्रीयमध्ये अनेक लोकगीतांचा समावेश आहे, म्हणजे जे लोकगीत आहे ज्याला काही वेगळं प्रशिक्षण वगैरे लागत नाही, तर असे जे काही लोकगीतं आहेत तर त्यांचा समावेश हा उपशास्त्रीयमध्ये केला जातो. त्याच्यानंतर आता या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, आपण पाहतोय विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने पर्शियन भाषेत या ठिकाणी दिलेला आहे दख्खनी उर्दू भाषेत किताब-ए-नवरस हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला, ध्रुपद गायिकेला समोर ठेवून गीतांना साकार करणारा, उत्तम दर्जाच्या काव्य ग्रंथांची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये गायनासंबंधी लिहिलेला आहे, संगीतशास्त्राशी संबंधित हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉक्टर या ठिकाणी दिलेला आहे सय्यद याह्या नशीद यांनी केला असून त्याचे मराठी संस्करण डॉक्टर अरुण प्रभुने यांनी केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. तर इथे दिलेला आहे, हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने 9 रसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. अशा प्रकारे मुखपृष्ठावरती हा एक दोहरा दिलेला होता, त्याचा अनुवाद या ठिकाणी मराठीमध्ये करण्यात आलेला आहे. आय थिंक की उर्दूमध्ये पण हाच तो दोहरा असेल असं मला वाटतंय कदाचित, कारण त्यांनी त्याचीच इमेज या ठिकाणी दिलेली आहे. मला काही उर्दू वगैरे येत नाही, पण पाहूया पुढे आहे. उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिशी, तमिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्र प्रदेशचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यशैलीच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहावयास मिळतो. आता आपण जर आपल्या महाराष्ट्रातील लावणीचं उदाहरण घेतलं तर लावणी करत असताना त्याच्यामध्ये गायनही असतं, वादनही असतं आणि नृत्य देखील असतं. त्याचप्रमाणे जर आपण कथ्थकचं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये देखील गायन असतं, त्याचबरोबर वादन असतं आणि नृत्यही केलं जातं आणि या सर्वांचा एक मेळ असतो आणि त्यामुळेच ते नृत्य फार सुंदर आणि सुरेख असं सादर केलं जातं. आता या ठिकाणी आपण लावणीचं एक छायाचित्र पाहू शकतो. ओके, या ठिकाणी लावणीचं एक छायाचित्र दिलेलं आहे. तर इथे गायनही, ही जी व्यक्ती आहे मधली त्या ती गायन करत असेल कदाचित, बाजूला नृत्य केलं जातं आणि वादनही केलं जातं. त्याच्यानंतर इथे कथकली आहे, जे केरळ येथील प्रसिद्ध लोकनृत्य आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात. आता आपला जो काही भारत आहे तर आपल्या भारतामध्ये संगीत आणि नृत्य हे सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे यासाठी अनेक ठिकाणी नृत्याचे किंवा संगीताचे काही कार्यक्रम घेतले जातात आणि मग त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक रसिक येतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. आता याचा संदर्भ आपण जर बघितलं तर आपला जो मराठीतील लेसन आहे अप्पांचे पत्र, तर या ठिकाणी ते आप्पा असे म्हणतात की तुमच्यापैकी एखादा तरी विद्यार्थी मला सवाई गंधर्व येथे गाताना दिसला पाहिजे. म्हणजे प्रतिवर्षी सवाई गंधर्व येथे जो काही यांच्या नावाने जो संगीत महोत्सव होतो तर तो खूप प्रसिद्ध आहे आणि तेथे गाणे गायले जातात, संगीताचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो.
अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसतो. अलीकडच्या काळामध्ये जे भारतीय संगीताचं क्षेत्र आहे तर त्यामध्ये विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून जे काही अभिनव प्रयोग आहेत तर ते केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पाश्चात्य संगीत आहे, पाश्चात्य नृत्य आहे, यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. म्हणजे पाश्चात्य म्हणजे परदेशातले जे काही संगीत किंवा नृत्य आहेत त्यांचाही मेळ आजकाल भारतीय संगीतामध्ये किंवा नृत्यामध्ये त्याच्यामध्ये घातला जातो असा प्रयत्नही केलेला दिसून येतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपियन रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधला. म्हणजे आपली जी काही परंपरा आहे आणि पाश्चात्य देशांमधली जी काही परंपरा आहे त्यांचा एकत्रित संगम घालून एक नवीन काहीतरी कला निर्मिती करणे अशा पद्धतीने त्याचा प्रयत्न आजकाल केला जातो आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिलेले आहे. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये अनेक देशातील नृत्य ॲड होऊन नवीन काहीतरी कला निर्माण होईल. आपलं भारतीय नृत्य आणि युरोपियन नृत्य तयार होईल, ज्याप्रमाणे नवीन कला निर्माण होते त्याचप्रमाणे अशा पद्धतीच्या अनेक ललित कला निर्माण होऊ शकतात आणि आपल्या भारताचे जे कलांचे क्षेत्र आहे ते अजून विस्तार जाऊ शकते. ही गोष्ट भारतीय दृककलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडते आहे आणि ज्या दृककला आहेत, चित्रकला, शिल्पकला, यामध्येही इतर देशातील ज्या काही कला आहेत त्यांचा पण अंतर्भाव होताना दिसून येतोय. म्हणजे त्यांची जी काही शैली आहे म्हणजे युरोपियन चित्रकला शैली आणि भारतीय चित्रकला शैली यांचे एकत्रित संगम साधून नवीन कोणीतरी कला तयार होते हे पण आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आहे 4.4 कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. आता या ठिकाणी आपल्याच पाठ्यपुस्तकामधील जो 6वा पाठ आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, यामध्ये आपण कला या विषयाबद्दल आणखीन माहिती जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण येथील काही प्रतिमा पाहूया. तर या ठिकाणी आहे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, त्याचबरोबर इथे दशावतारी नाटक याची देखील प्रतिमा तुम्ही पाहू शकता. ओके, तर या पाठामध्ये आपण कीर्तने किंवा त्याचबरोबर दशावतारी नाटके, तमाशा, भारूड या गोष्टींबद्दल, या कलांबद्दल अजून जाणून घेणार आहोतच. तर आधी आपण आपला पाठ कंप्लीट करूया. तर आता यामध्ये आपण होतो 4.4 वरती, ज्याच्यामध्ये आपण कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी यांबाबत अभ्यास करणार आहोत. आता आपण जेव्हा 10वी पासआउट होणार तर त्याच्यानंतर आपल्यासमोर एकतर 3 साईट्स असतात. एक सायन्स आहे, कॉमर्स आहे आणि आर्ट्स आहे. तर त्यातील आर्ट्स म्हणजेच कला आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. कला, कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे असं नाही की फक्त आपण सायन्समधूनच पुढे जाऊ शकतो किंवा आपण कॉमर्समधूनच आपलं करिअर घडवू शकतो, तर आपण कला या ज्ञानशाखातून देखील आपलं करिअर घडवू शकतो. त्यामध्येही अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. आता कलेचा इतिहास ज्यांना माहिती आहे किंवा जे त्याचे अभ्यासक आहेत तर ते पत्रकारिता यामध्येही काम करू शकतात. म्हणजेच पत्रकारिता काय करतात की जो काही इतिहास आहे किंवा ज्या काही घटना आहेत त्या ते सांगत असतात. ते त्याच्यामध्ये देखील ज्यांना कलेचा इतिहास माहिती आहे, जे त्याचा अभ्यास करतात त्याचा देखील त्यांना देखील त्याच्यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात. दुसरं आहे कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. कलावस्तू म्हणजे सपोज एखादे चित्र आहे. ओके, सो ते चित्र जे आहे ते तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. मग एखादे चित्र जर आहे तर ते खरंच चित्र काढलं गेलं आहे का किंवा इतर काही त्याच्यामध्ये नकली गोष्टी वापरल्या नाही आहेत ना हे सगळं पाहावं लागतं. त्यासाठी ते सगळं पारखण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. मग ती वस्तू खरंच नकली आहे का असली आहे हे पडताळून पाहण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. असे तज्ज्ञ ज्यांना त्या कलेचा इतिहास माहिती आहे, ज्यांनी त्या कलेचा सखोल अभ्यास केलेला आहे, असे तज्ज्ञ जर असतील तर त्यांची आवश्यकता या ठिकाणी असते. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. आता आपण बघितलं की पर्यटनाचे अनेक नवनवीन प्रकार येऊ लागलेले आहेत. त्यामध्येच सांस्कृतिक पर्यटन हे एक नव्याने विकसित झालेले क्षेत्र आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी संस्कृती जर म्हणजे सपोज एखादं नाटक, दशावतारी नाटक जर सादर केलं जात असेल तर ते पाहण्यासाठी अनेक लोक येतात.
परदेशातून येतात किंवा त्या प्रदेशाबाहेरून येतात, जे तिथे ते दशावतारी नाटक पाहण्यासाठी येत असतात. म्हणजे सांस्कृतिक पर्यटन यालाच आपण म्हणू शकतो की एखादी कुठलीतरी संस्कृती आहे तर तिला पाहण्यासाठी किंवा त्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी, त्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इतर लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. या क्षेत्रांमध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत. यामध्येही अभिलेखागार आहे, संग्रहालय आहे, ग्रंथालय आहे. या ठिकाणी देखील आपण आपल्यासाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे उपयोजित कला. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. आता आपण दृक कला काय असतात, ललित कला काय असतात हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला. म्हणजे कला निर्मिती आपण करतोच, पण उपयुक्तता हा एक हेतू ठेवून, म्हणजे अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून जेव्हा आपण कला निर्मिती करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, उपयोजित कला म्हणतात. कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून एक विशिष्ट प्रकारची कला निर्मिती केली जाते, त्यालाच आपण उपयोजित कला असं म्हणतो. पहिलं आहे औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नैपथ्य, चित्रकार, त्याचबरोबर दूरदर्शनवरील कार्यक्रम यांसाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेट कार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रात जाणकारांची आवश्यकता असते. आता औद्योगिक क्षेत्र आहे, जाहिरातीचं क्षेत्र आहे. जाहिरात करण्यासाठी जाहिरात करणारे ॲक्टर्स हवे असतात, मार्केटिंग करण्यासाठी हवे असतात. तर त्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मग कोणी एखादा आर्किटेक्चर असेल त्याला पण या ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. रंगमंचावरील नेपथ्य म्हणजे जे वेशभूषा वगैरे बघणारे असतात किंवा जे बॅकस्टेज लोक जे असतात तर त्यांना पण या ठिकाणी संधी मिळू शकते. चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन असेल, मग त्याच्यामध्ये दिग्दर्शक येतील, ॲक्टर्स येतील, गायक येतील, वादक येतील किंवा जे मेकअप बॉय वगैरे असतात तर ते पण येऊ शकतात की जे ज्यांना मेकअप करता येतो, दुसऱ्यांचा मेकअप करता येतो. त्याचबरोबर ज्यांना वेशभूषा वगैरे त्याची सगळी मॅनेजमेंट येत असेल तर ते पण त्या व्यक्तींना पण या क्षेत्रामध्ये संधी आहे. त्याच्यानंतर आहे पुस्तकांचे प्रकाशन किंवा मुद्रण करणं, त्याचबरोबर नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी करणं, सजावट करणं, सुलेखन करणं, भेट कार्ड म्हणजे ग्रीटिंग कार्ड्स तयार करणं, आमंत्रण पत्रिका तयार करणं किंवा वैयक्तिक लेखन सामग्री जी असेल, आपण काही लिहू शकत असू म्हणजे लेखन करणं किंवा कविता वगैरे करणं असं काही असेल. त्याचबरोबर भेटवस्तू, एखादी भेटवस्तू आपण तयार करू शकत असू किंवा एखाद्या भेटवस्तूला आपण रॅपिंग करू शकत असू, खूप छान सजावट करू शकत असू तर आपल्यालाही या ठिकाणी संधी मिळू शकते. त्याच्यानंतर पुढे आहे स्थापत्य आणि छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफी. ही क्षेत्रे ही उपयोजित कला या सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर चित्रे आणि चलचित्रे म्हणजे ॲनिमेशन, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे. उपयोजित कलामध्ये आपण अनेक ठिकाणी कार्य करू शकतो, अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. अशी खूप मोठी यादी आहे, म्हणजे खूप काही या क्षेत्रामध्ये करता येऊ शकतं. आता या ठिकाणी काही उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे जसं की आपण ॲनिमेशन करू शकतो. म्हणजे ॲनिमेशनचा तो कोर्स जर आपण केला तर मग त्याच्यामध्ये आपण पुढे आपलं करिअर तयार करू शकतो. व्यवसायाच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर अजून सांगितलेलं आहे की मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, त्याचबरोबर दागदागिने. आता एखाद्या व्यक्तीला दागिन्यांची खूप चांगली डिझाईन तयार करता येत असेल तर तो डिझाईन करून देईन. परत दुसऱ्या एखाद्याला त्याचा साचा तयार करता येत असेल तो साचा तयार करेल. परत तिसऱ्या एखाद्याला ते सोनं त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित ते वितळवणं वगैरे असं येत असेल तो ते करेन. परत चौथा एखादा असेल त्याला विकता येत असेल म्हणजे त्याचं मार्केटिंग चांगलं असेल तो ते करेल. तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या जे काही स्किल आहे त्याच्या आधारे तो त्या क्षेत्राला आपली व्यवसायाची संधी, आपलं व्यवसाय क्षेत्र म्हणून त्यामध्ये तो करिअर करू शकतो.
वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. आता या ठिकाणी जर आपण असं घेतलं की एखाद्या चित्रपटाची निर्मिती, तर पहिल्यांदा त्या चित्रपटाची संकल्पना एखाद्या कोणातरी सुचेल, त्याच्यानंतर त्या संकल्पनेच्या आधारे काहीतरी डायलॉग्स लिहिले जातील, मग त्या डायलॉग्सनंतर ॲक्टर्स निवडले जातील, ऑडिशन घेतली जाईल, मग त्याच्यानुसार ते ॲक्टर्स ॲक्ट करतील, मग त्याच्या आधी काही मेकअप असेल, त्याचबरोबर काही वादन कला म्हणजे काही वाजंत्री वगैरे असं काहीतरी वादन पण त्या ठिकाणी होऊ शकतं, गायन कला त्या ठिकाणी उपयोगात येऊ शकते. त्याच्यानंतर डायरेक्टरने ते सगळं पिक्चर वगैरे बसवलेलं आहे आणि तो प्रकाशित करायचा आहे, त्यासाठी अजून काही प्रोसेस असेल तर ते करणं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत त्याच्यामध्ये अनेक टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आता या ठिकाणी तो पिक्चर तयार करत असताना त्याच्यामध्ये गायक जे असणार ते पण कुशल असायला हवे, तरच तो पिक्चर पुढे चालेल, त्याची गाणी पुढे चालतील. ॲक्टर्स कुशल असायला पाहिजेत, तर तो सगळा जो ॲक्ट आहे तो खूप चांगला होईल, इंटरेस्टिंग होईल. लेखन म्हणजे जो काही ज्याने कोणी ते लिहिलेलं आहे तो रायटर पण कुशल असला पाहिजे, तर त्या पिक्चरची स्टोरी चांगली बनेल, इंटरेस्टिंग बनेल. अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावरती कुशल व्यक्तींची आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रांमधील प्रक्रियांच्या प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कुशल व्यक्ती तयार करण्यासाठी त्यांना काही प्रशिक्षण दिलं जातं. ओके, मग ते प्रशिक्षण अनेक ठिकाणी दिलं जातं. आपल्या भारतामध्येही अनेक ठिकाणी दिलं जातं. अनेक संस्था आहेत, तर या ठिकाणी काही उल्लेख केलेल्या संस्था आहेत. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत, जसं की गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते. आता यांसारख्या अनेक संस्था आहेत, त्या जर तुम्हाला पाहायचे असेल तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता, तुम्हाला अजून काही संस्था त्यांची नावं पाहायला मिळतील. सन 2015मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे. ओके, ऑनलाईन अभ्यासक्रम पण त्यांनी सुरू केलेला आहे 2015पासून. आतापर्यंत आपण या पाठामध्ये कलांचा इतिहास बघितला, कला क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यवसायाच्या संधी बघितल्या, उपयोजित कलांचा इतिहास, त्याच्यामध्ये आपण कलेचा उगम कुठे झाला, कशा प्रकारे झाला, कोणत्या शतकात झाला, तेव्हा कोणती संस्कृती होती, कोणते राजे वगैरे होते, हे सगळं आपण बघितलं. मग आता याच्या पुढच्या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत, तर यापुढील पाठात आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांच्याबाबत माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण प्रसारमाध्यमे बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण मनोरंजनाची साधने वगैरे हे सगळे पाठ अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यानंतर हा जो स्वाध्यायाचा व्हिडिओ आहे तोही लवकरच अपलोड केला जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.